डॉक्टर, नक्की काय झालंय? दादासाहेब, ॲक्सिडेंट खूप मोठा होता. आम्हाला इमर्जन्सीमध्ये सर्जरी करावी लागली. आपण सगळे माझ्या केबिनमध्ये येता का? म्हणजे आपण तिथेच बोलू. अथर्व तर खूप सेफ गाडी चालवतो. मग ऍक्सिडेंट कसा झाला? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. दादासाहेब, येत आहे ना? हां, मंजिरी, चल. मीरा, ये. हां. चल, ये मंजिरी. बस, सावकाश बस. डॉक्टर, काय झालंय? काय नीट सांगा, काय झालंय ते. दादासाहेब, कंडिशन डिफिकल्ट होती. मी लगेच डिसिजन घेतला. आम्ही सर्जरी करून परिस्थिती कंट्रोलमध्ये आणली आहे, पण पेशंट अजूनही कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर नाही आहे. इंटरनल इंजुरी आहे. दादासाहेब, सगळं ठीक आहे ना? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. मी आलो, मी आहे. हां. डॉक्टर, वेदाचे बाबा मग बरे होतील ना? हे बघा, आपल्याला 12 तास वाट बघावी लागेल. यावेळेत बॉडी कशी रिस्पॉन्ड करते, किती हील होते हे पाहावं लागेल. सध्या पेशंट अंडर ऑब्झर्वेशन आहे आणि आणि काय? मी नंतर बोलतो तुमच्याशी. येस. मला सांगा, आता सगळ्यांनी इथे थांबायची गरज आहे का? नाही, तसंही 12 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणारच आहे. सो ठीक आहे, आपण सगळे बाहेर थांबूया. चल मीरा. मंजिरी, ये. या प्लीज. सावकाश, सावकाश. सॉरी डॉक्टर. आय नो, फॅमिली समोर, त्या पेशंटच्या वाईफ समोर खरं सांगणं थोडं कठीण होत असेल तुम्हाला. डॉक्टर, कोणाला तरी रियालिटी माहिती पाहिजे ना. मी भाऊ आहे पेशंटचा. माझा भाऊ वाचेल ना डॉक्टर? सॉरी, पण चान्सेस खूप कमी आहे. विल डू अवर बेस्ट. पाहावं लागेल पुढे काय होतं ते. लेट्स होप फॉर मिरेकल.
आता हे कशाला? अहो आनंदाची बातमी कधीही येऊ शकते. एक मिनिट, आली आली. हॅलो, काय काय झालं? 12 तास. बरं ठीक आहे. हो, तू लवकर ये. बाय. काय झालं? कंडिशन क्रिटिकल आहे अथर्वची. वाचण्याचे चान्सेस अगदी कमी आहेत. वा, अगं पण म्हणजे जिवंत आहे तो. हो पण मेल्यातच जमाय. शुभ बोल दाम्या. मला म्हणाले ना माया, तुझ्याकडे 12 तास आहेत. फक्त 12 तास आहेत तुझ्याकडे. नाव इट्स युअर टर्न अथर्व. आता तुझ्याकडे देखील फक्त 12 तास आहेत. आणि त्यानंतरही जर तू जिवंत राहिलास तर हॉस्पिटलमध्ये घुसून तुझा जीव घे. कारण मायाकडे प्लॅन बी नेहमी रेडी असतो. आतासाठी सेलिब्रेट करूया. करूया. Cheers, cheers. नाही 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 नाही, अजिबात नाही. मीडिया यायला नकोय हॉस्पिटलमध्ये. हां हो, तुम्ही करा मॅनेज. मीरा, मला सतत वाटते की हे सगळं या मंजिरीने घडवून आणले. मंजिरी, ऐका, तू आणि मीरा तुम्ही घरीच थांबा. डॉक्टर म्हणालेत सगळ्यांनी ती थांबायची गरज नाही. मी आहे इथे. हां, तुम्हाला सोडून येतो मी. दादासाहेब, मला घरी नाही जायचं. वेदाचे बाबा जोपर्यंत बरे नाही होत, मी नाही जाणार घरी. मीरा, दादासाहेब प्लीज. ठीक आहे, तुम्ही दोघी बसा जरा, मी आलोच. मंजिरी, का वागलीस तू असं? हं? पण अथर्व का? त्यांनी काय वाईट केलं तुझ्यासोबत?